आज बौद्ध पौर्णिमा. जगातील टॉप 100 विश्वमानवांची यादी इंग्लंडमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठानं तयार केली आणि त्या यादीत विद्यापीठानं प्रथम स्थानी तथागत बुद्धांना ठेवलं होतं आणि जगातील पहिल्या 100 अत्यंत महान विश्वमानवांमध्ये बुद्ध प्रथम स्थानी मात्र विराजमान आहेत. हे मात्र जगाने मात्र सिद्ध केलं. बुद्धानंतर त्यांच्या जवळपास जाऊ शकेल असा महामानव भारताने तर सोडा, परंतु जगाने आजपर्यंत मात्र बघितला नाही. असा या तथागत गौतम बुद्धांना मात्र प्रथमता नमन. नेमका यांचा जन्म नेमका कुठं झाला तर त्यांचा आज बुद्ध पौर्णिमा आहे. नेमका त्यांच्या छोट्याशा एका चरित्राला कथेला मात्र प्रारंभ करतो. त्यांचा जन्म लुंबिनी मध्ये झाला. तर नेमका सिद्धार्थांचे जन्मस्थळ लुंबिनी, त्यांचं बालपण गेलं ती कपिलवस्तू राजधानी सध्याच्या नेपाळमध्ये आहे. गौतम बुद्धांची मातृभाषा पाली होती. त्यांचं राज्य प्रजासत्ताक होतं. बौद्ध साहित्यानुसार त्यांचे पिता राजा सिद्धोधन शाक्य या कौशल प्रांताचे राजे होते. लोककथेनुसार सिद्धोधन हे नागवंशीय इक्ष्वाकू घराण्याचे वंशज होते. महासंमत हे शाक्यांचे मूळ पुरुष होते. त्यांच्याच वंशात ओकाक यांचा जन्म झाला होता. त्यांना इक्ष्वाकू म्हणूनही काही ठिकाणी राहुल संस्कृत यांनी उल्लेख केला आहे. आर्चिमान राजा सिद्धोधनाची पत्नी राणी महामाया ही सिद्धार्थाची आई. शाक्यांच्या चालीरीतीनुसार राणी महामाया प्रसूतीसाठी माहेरी निघाली होती आणि वाटेतच लुंबिनी मधील बागेत एका शाल वृक्षाखाली प्रसूत झाली. हा दिवस थेरवाद राष्ट्रीय वैशाख म्हणून साजरा करतात. सिद्धार्थाच्या जन्मानंतर काही दिवसांनी म्हणजे अवघ्या 8 ते 9 दिवसांनी मात्र महामायाचं निधन झालं. बाळाचं नाव सिद्धार्थ असं मात्र ठेवण्यात आलं होतं. राजपुत्राचं वैभवशाली आयुष्य जन्मतः प्राप्त झालेला सिद्धार्थ सुखात वाढत होता. जन्मजात्या मातेच्या जागी त्याचं पालन पोषण त्याच्या मावशीने गौतमीने पोटच्या पोराप्रमाणे केलं. तिची माया, नोकर चाकर, दासदासी, गजांत वैभव आणि राजसुलभ अशा सुख वैभवाचा जणू काही कोटच राजा सिद्धोधनाने त्याच्या भोवताली उभा केला. त्याने सिद्धार्थाला चक्रवर्ती राजा बनवण्याचा चंग बांधला होता. दैन्य, दुःख, ताप, त्रास, वेदना यांचा वाराही लागू नये. धार्मिक आणि आध्यात्मिक विचार, वैराग्य यापासून तो कोजवर दूर व्हावा अशी राजा सिद्धोधनाची पितृसुलभ इच्छा होती. ज्या मावशीने सांभाळलं, ज्या गौतमीने सांभाळलं, तिच्याच नावावरून पुढं सिद्धार्थाला गौतम ह्या नावाने मात्र ह्या नावानेच ते विख्यात झाले. आणि बुद्ध नेमकं बौद्ध धर्म नेमकं बौद्धाला नेमकं काय बोलतात? बुद्ध हे नाव नाही तर ज्ञानाची उपाधी आहे. बुद्ध या शब्दाचा अर्थ म्हणजे आकाश एवढा प्रचंड ज्ञानी. आणि ही उपाधी गौतम बुद्धांनी स्वप्रयत्नाने मात्र मिळवली. सबुद्ध म्हणजे बुद्धत्व, संबोधी प्राप्त, स्वतःवरती विजय मिळवलेला, स्वतः उत्कर्ष करू शकणारा महान ज्ञानी बुद्ध. आणि समासबुद्ध म्हणजे बुद्धत्व, संबोधी ज्ञान प्राप्त असलेला, स्वतः सबोधच संपूर्ण जगाचा उत्कर्ष उद्धार करू शकणारा महान ज्ञानी बुद्ध. बौद्ध आणि लोक चाक्यवणी गौतम बुद्धांना वर्तमानातील सर्वश्रेष्ठ बुद्ध म्हणजे समाज बुद्ध मानतात. जगाच्या इतिहासातील महामानवामध्ये तथागत बुद्ध सर्वश्रेष्ठ मानले जातात. आज जर बघितलं आशिया खंडात सर्व बौद्ध पंथ हा मुख्य हिंदू आहे. आशिया खंडाची जवळपास अगदी 75% लोकसंख्या हिंदू आहे. इसवी 2010 मध्ये जगभरातील हिंदू अनुयायांची लोकसंख्या 180 कोटीवरून 210 कोटी इतकी झाली. अनुयायांच्या तुलनेत येशू ख्रिस्तानंतर जगात सर्वाधिक अनुयायी हिंदू तथागत बुद्धांना लाभलेला आहे.
भारतातील कोट्यवधी दलित आणि हिंदू धर्मियांनी या जगभरातील अनेक मानवतावादी विज्ञानवादी लोकांनी गौतम बुद्धांचं अनुयायित्व पत्करलं आहे. सर्व हिंदू अनुयायांची एकत्रित लोकसंख्या 2.3 अब्जांवरची आहे. म्हणूनच तथागत बुद्ध जगात सर्वाधिक अनुयायी असलेले सर्वाधिक प्रभावशाली हिंदू धर्मपंथ म्हणून संस्थापक आणि तत्वज्ञ आहे. अशा ह्या तथागत गौतम बुद्धांची आज पौर्णिमा म्हणजेच आज त्यांच्या जन्म नेमका लुंबिनी जवळ झाला. अशा ह्या बुद्धांना मात्र प्रणाम.